झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पंढरीला जाऊयात, मात्र आता सुरुवातीला पंढरपूरला आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत, तसंच मुंबईच्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातून आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्याबरोबर आहेत। स्वानंद, आज अगदी पहाटे महापूजा झाली, त्यानंतर आता दर्शनाला सुरुवात झाली। पंढरपूरमध्ये आज काय कार्यक्रम आहे दिवसभर? निश्चितच अजित, आता आपण पाहू शकतो आता पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे पंढरपुरात, त्यामुळे त्यालाही वारकऱ्यांच्या या उत्साहाचं एक झिंग चढली असंच म्हणायला पाहिजे। माझ्या मागे आपण पाहू शकतो महाद्वाराकडे जाणारा हा जो रस्ता आहे, तिथं आता 9 वाजता भाविकांची गर्दी ही ओसंडून वाहते आहे। आज सकाळी शासकीय महापूजा झाल्यानंतर काही वेळानंतर माऊलींची जी पालखी होती ती माऊली मंदिरातून ती निघाली आणि नंतर त्या चंद्रभागेच्या तीरावरती माऊलींना स्नान घालण्यात आलं। अशाच पद्धतीनं आज महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून ज्या पालख्या इथं आलेल्या आहेत त्यांचंही स्नान होईल आणि त्यानंतर दिवसभर आज भजन कीर्तनाचेच कार्यक्रम रंगतील। मोठ्या संख्येनं वारकरी आज इथे पंढरपूरमध्ये उपस्थित झालेले आहेत, ते विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी। मगाशी काही भाविकांशी बोलणं झालं तेव्हा चरण दर्शनासाठी अक्षरशः 24 ते 26 तास भाविक लाईनमध्ये उभे आहेत, तर मुखदर्शनासाठीही भाविक 8-8 तास रांगेत उभे आहेत। त्यामुळे एकूणच 2 दिवसांपासून पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे। प्रशासनाने सांगितलेल्या आकड्यानुसार यंदाच्या वर्षी पंढरपुरातली ही गर्दी 10 ते 12 लाख इतकी आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतोय की आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी ही जी पंढरपुरात गर्दी केलेली आहे त्यांचा उत्साह पाऊस आलेला असला तरीही इथं ओसंडून वाहताना दिसतोय। अजित, स्वानंद, आज या संपूर्ण वारीचा उत्साह, आज आषाढीचा दिवस येऊन ठेपलाय। गेली 20 दिवस तू देखील या वारीमध्ये सहभागी झाला होतास, अगदी मजल दरमजल करत प्रत्येक मुक्कामी तुझं काम करत, रिपोर्टिंग करत तू हा सगळा वारकऱ्यांचा उत्साह टिपत होतास। पाऊस चांगला झाला यावर्षी, एकूण वारीच्या दरम्यानचा उत्साह, आजचा आषाढीचा उत्साह हा देखील अगदी टिकून राहिलेला दिसतोय आपल्याला। आपल्या प्रतिनिधी दीपाली जगताप मुंबईतनं आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। स्वानंद, जसं पंढरपूरमधला उत्साह तू आम्हाला सांगतोयस तसाच उत्साह, तीच भक्ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात आहे। राज्याची राजधानी मुंबईला आपण जाऊयात। दीपाली, वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराचा देखील मोठा इतिहास आहे। या मंदिराला मोठी गर्दी असते दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी। आज नेमकी काय परिस्थिती मंदिरात परिसरामध्ये? निश्चितच अजित, प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराची ओळख आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त मध्यरात्रीपासूनच इथे भाविकांची गर्दी आहे। सकाळपासून लांबच लांब रीघ लागलेली आहे भाविकांची। आपण बघू शकतो मंदिरामध्ये कशा पद्धतीने उत्साह आहेत, दोन्ही बाजूला रांगा लागलेल्या आहेत भाविकांच्या। तर मंदिराच्या एकदम मधोमध भजन मंडळ बसलेलं आहे आणि तुकारामांचे अभंग असोत, अभंग इथे गायले जात आहेत आणि या सगळ्या अभंगातून त्या पांडुरंगापर्यंत, विठुरायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून केला जातोय आणि आजच्या दिवशीचा हा उत्साह जो आहे तो आपण मुंबईतही पाहू शकतो भाविकांमध्ये। अजित, निश्चित दीपाली, या संपूर्ण उत्साहाच्या दरम्यान आज मुंबईकर भाविक आपल्या घाईगडबडीच्या दिनचर्यातून देखील अगदी मध्यरात्रीपासून गर्दी करतायत। साधारण आज दिवसभरामध्ये नेमके काय कार्यक्रम आहे? मंदिर समितीच्या वतीनं काय काय कार्यक्रम असणार आहेत दिवसभर? अजित, जी पूजा होती विठ्ठल रखुमाईची ती सकाळीच पार पडलेली आहे, मात्र त्यानंतर दिवसभर इथे भजनाचे कार्यक्रम आहेत, वेगवेगळे अभंग इथे गायले जात आहेत। अनेक भजन जी मंडळी आहे ती येत आहेत, जसं आपण आता बघू शकतो की इथे महिला आहे आणि महिलांचं भजन मंडळ जे आहे ते इथे सध्या अभंग गात आहे, भजन गात आहे, आपण बघू शकतो आणि त्यांच्यातला उत्साही दिसू शकतो। त्याचप्रमाणे एक आपल्यासोबत त्यातल्याच एक महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मला सांगा, कसा उत्साह आहे तुमच्या? तुम्ही सकाळपासून इथे भजन गात आहात, काय सांगा? तसं चांगलं वाटतंय, म्हणजे व्यवस्थित वाटतं। या भजनाने पुष्कळ काही प्रसंग आमचे टळलेले आहेत आणि आमच्या जीवनात आनंद झालेला आहे आणि इथे येण्यासाठी आम्हाला रात्रभराची तळमळ असते। रात्रभर आम्हाला झोप लागत नाही की आमचं भजन आहे एवढ्या वाजता, त्या टायमार बरोबर आम्ही हजर होतो आणि तो परमेश्वर आम्हाला उत्साह देतो। या वयात सुद्धा आम्हाला थकलेलं वाटत नाही, भागलेलं वाटत नाही, आनंद आमच्या मंडळाला मिळालेला आहे या भजनात। अगदी खरंय दीपाली, अगदी खरंय। भजन हा पांडुरंगाच्या जवळ जाण्याचा
एक अत्यंत चांगला मार्ग आहे. संतांनी देखील या भजन कीर्तनाच्या माध्यमातूनच वारकरी संप्रदायाला विठ्ठू नामाच्या गजरामध्ये एकीत गुंफलं. आपल्या दोघांचे धन्यवाद. स्वानंद कुलकर्णी पंढरपूरहून आपल्याबरोबर होते. दीपाली जगताप होत्या मुंबईतल्या वडाळ्यामधल्या विठ्ठल मंदिरातून. पुन्हा दिवसभराचा उत्साह जाणून घेण्यासाठी तुम्हा दोघांकडे येऊच. झी 24 तास एक पाऊल पुढे.